नमस्कार, प्रतिपक्ष चॅनेलवर आपलं स्वागत आहे. मी बोलते आहे स्वाती तोरसेकर. अमेरिकेमध्ये निवडणुकांचे बेध लागलेले आहेत आणि पुढचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार यासाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. हळूहळू त्या निवडणुकीमध्ये रंग भरत चालला आहे आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जे असतात ते नेहमीच आपल्या पक्षातर्फे उमेदवार म्हणून निवडले जातात, अर्थात त्यांना दुसरी टर्म असेल तर. आणि मग दुसऱ्या पक्षाकडून समोर येणारा जो उमेदवार असतो तो त्यांना कशी टक्कर देतो यासाठी सगळेजण अतिशय उत्सुक असतात ती संपूर्ण फाईट बघण्यासाठी. आपल्या लक्षात येईल की अमेरिकेचा इतिहास म्हणजे आपण सर्वजण ज्या वेळपासून बघत आलो असू तेव्हापासूनचं तुम्ही बघितलात तर मला असं वाटतं की दोन राष्ट्राध्यक्ष हे अतिशय उल्लेखनीय ठरले. पहिले होते ते रॉनल्ड रीगन आणि आता जे दुसरे ठरले आहेत ते डोनाल्ड ट्रम्प. ही दोनच नावं मी अशासाठी घेते आहेत, त्याचं एक छोटंसं वैशिष्ट्य आहे. रॉनल्ड रीगन हे आपल्या पूर्वायुष्यामध्ये एक सिनेनट होते आणि ओ दॅट काऊ बॉय असं ज्यांच्याबद्दल म्हणलं जायचं, असा एक माणूस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहोचू शकला. त्या काळानंतर एकदा सिनियर बुश झाले, त्यानंतर ज्युनियर बुश दोनदा झाले राष्ट्राध्यक्ष. मधले दोन टर्म्स ज्या आहेत त्या बराक ओबामा यांना मिळाल्या. क्लिंटन होते 8 वर्षासाठी आणि आता परत ट्रम्प येत आहेत. एक छोटासा ट्रेंड असा दिसून येतो की एकदा जर का राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडलं तर अमेरिकन जनता पुन्हा एकदा त्या माणसाला संधी देते आणि 8 वर्षाची जी टर्म आहे ती पूर्ण करण्याची संधी देत असते. तर तेच यावेळी ट्रम्प यांच्या बाबतीत होईल का? गेल्याच महिन्यामध्ये जे सर्व्हे आले त्या प्रत्येक सर्व्हेमध्ये ट्रम्प मागे पडले आहेत अशी एक सूचना सगळेजण देत होते. परंतु हे जे दोन राष्ट्राध्यक्ष आहेत रॉनल्ड रेगन आणि डोनाल्ड ट्रम्प, या दोघांबद्दल मी असं म्हणेन की रेगन जसे पूर्वायुष्यामध्ये आपल्या सिनेनट होते तसेच डोनाल्ड ट्रम्प हे काही राजकारणातली व्यक्ती नव्हती. ते पूर्णपणे एक आपल्या व्यवसायामध्ये रमलेले असे बिझनेसमन होते. आणि मग मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षातर्फे हे दोन जे उमेदवार पुढे आले आणि त्यांनी जगामध्ये काहीतरी एक वेगळं करून दाखवलं, हे असं का घडलं असेल? जे पहिल्यापासून रिपब्लिकन पक्षामध्ये काम केलेली जी माणसं होती त्यांना सुद्धा संधी मिळाली, पक्षाने संधी दिली त्यांना, तेही राष्ट्राध्यक्ष झाले, पण त्यांच्या हातून असं काम कसं काय होऊ शकलं नाही, हा एक मला पडणारा प्रश्न आहे. रॉनल्ड रेगन यांच्याबाबत आपण बघू तर त्यांच्याच कारकिर्दीमध्ये दुसऱ्या हाताला रशियामध्ये गॉर्बाचेव यांना एक संधी मिळाली काम करण्याची आणि गॉर्बाचेव आणि रॉनल्ड रेगन यांचे एक जे काही समीकरण बनून गेलं, त्यांनी आण्विक शस्त्रास्त्र आणि त्याच्या प्रसारावरती एक दोघांनी भूमिका घेतली आणि त्याच्या बाजूनी दमदार पावलं कशी टाकली. एक रॉनल्ड रेगनच होते की ज्यांनी दमदारपणे असं एक आवाहन केलं होतं, मिस्टर गोर्बाचेव टेअर डाऊन दॅट वॉल, जी बर्लिन वॉल म्हणून. आणि त्या बर्लिन वॉल हे दुसऱ्या महायुद्धाचं एक सिम्बॉल बनून गेलं होतं. त्याच्यानंतर जे आलेलं जे सोव्हिएट रशियाचं कम्युनिस्ट राजवट होती आणि त्या राजवटीमध्ये अमेरिका आणि त्या राजवटीमध्ये जे शीतयुद्ध घुमत होतं त्या शीतयुद्धाचं एक प्रतीक म्हणून ही बर्लिन वॉल बघितली जात होती. आणि रेगन यांनी केलेलं हे जे आवाहन होतं गॉर्बाचेव यांना, हे एक आसमंतामध्ये एक वेगळे निनाद उठवून गेलं होतं. रेगन म्हणाले खरे, पण त्यांच्या कारकिर्दीनंतर ही घटना प्रत्यक्षात घडली त्यावेळी एक वेगळा आनंद, एक हुरूप संपूर्ण जगामध्ये बघायला मिळाला होता. आज डोनाल्ड ट्रम्प परत एकदा त्याच क्षणावरती येऊन पोचले आहेत की त्या क्षणानंतर म्हणजे सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतरचा जो काळ होता त्या काळामध्ये जेव्हा सगळे समजून जात होते की ही शीतयुद्धाचा अंत आहे आणि ह्याच्यानंतर जग कसं घडणार आहे याच्याबद्दल एक जी उत्सुकता होती मनामध्ये,
ती जी पोकळी होती सोव्हिएट रशियाच्या निर्गमनामुळे झालेली, ती पोकळी चीननी कशी हळूहळू व्याप्त केली ह्याच्यावरती मी अनेक वेळा बोलले आहे. आज त्याच चीनला, तोच चीन एक भस्मासूर म्हणून पुढे येताना दिसत असताना परत एकदा डोनाल्ड ट्रम्प हेच चीनच्या विरोधामध्ये कसे उभे राहिले, हे एक मला पडलेला एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे जे रिपब्लिकन पक्षाचे जे रेग्युलर, ज्याला आम्ही उमेदवार म्हणू, त्या उमेदवारांपैकी कोणीही अशी भूमिका का घेऊ शकलं नाही. आणि राजकारणामध्ये नसलेल्या ह्या दोन व्यक्ती आल्या आणि त्यांनी या भूमिका घेतल्या आणि अमेरिकेला एका साच्यामध्ये असेल, एका संकटामध्ये असेल, त्यातून त्या साचेबद्ध विचारसरणीमधून खेचून बाहेर काढण्याचं जे काम आहे, ते काम ह्या दोन लोकांनी करून दाखवलं. ह्याचं मला अतिशय अप्रूप वाटतं, अतिशय अप्रूप वाटतं. कारण कुठल्याही रेग्युलर रिपब्लिकन कॅन्डिडेटनी किंवा डेमोक्रॅट कॅन्डिडेटनी सुद्धा असं धैर्य दाखवलं नाही. आणि मग असा प्रश्न पडतो की आज आमच्या आजूबाजूला जे काही राजकारण घडतं, जगामध्ये जे काही सगळ्या उलाढाली घडत आहेत, त्या उलाढाली ज्या आहेत त्या सगळ्या ज्या एका रंगपटावरती लोकांनी यावं आणि आपापले संवाद म्हणून दाखवावेत, कोणीतरी ती एक स्क्रिप्ट सगळी लिहून दिलेली आहे, नाटक सगळं लिहून ठेवलं आहे आणि त्यानुसार आपल्या भूमिका करायची आणि रंगमंचावरून एक्झिट घ्यायची, असं तर इतर राजकारणी करत नव्हते ना. कारण त्यांच्यापैकी कोणीही असं धैर्य दाखवू शकलं नाही की अमेरिकेच्या हिताचं नाही म्हणून मी अमुक गोष्ट करणार नाही. हे म्हणण्यासाठी जे धैर्य लागतं, ती परिस्थिती जी निर्माण करावी लागते, ती परिस्थिती डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्माण केली. हे एक मला त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य वाटतं. तुम्ही वर्तमानपत्रांमधून अनेकदा असं वाचलं असेल की ट्रम्प यांना राजकारण कळत नाही, त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण तर अजिबात कळत नाही असं त्यांचे सहकारी सांगतात, तक्रार करतात. ट्रम्प हे एका परिच्छेदाच्या पलीकडे काही वाचू शकत नाहीत, त्यांच्याकडे तेवढा पेशन्स नाही, असंही सांगणारे त्यांचे सहकारी आहेत. आणि मग अशी व्यक्ती ज्या वेळेला इतके निर्णायक डिसिजन्स घेऊ शकते, इतके ठोस निर्णय घेऊ शकते, हे एक वैशिष्ट्य मला वाटतं. याचं कारण असं की त्या माणसाकडे कुठेतरी प्रामाणिकपणा असावा असं मला वाटतं की जे अमेरिकेच्या हिताचं नाही, जे अमेरिकन बिझनेसमनच्या हिताचं नाही, ते कुठलं तरी राजकारण म्हणून, कुठलं तरी लेफ्ट लिबरलिझम म्हणून आणि कुठलं तरी ज्याला बीइंग पॉलिटिकली करेक्ट म्हणतात, म्हणजे राजकारणामध्ये जे सोयीचं आहे ते बोलावं, अशा भूमिका घेण्याच्या पलीकडे जाऊन जे त्यांनी जे एक धाडस दाखवलेलं आहे, त्या धाडसाला अमेरिकन जनता कसा प्रतिसाद देणार आहे ह्याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. आणि हा जो प्रतिसाद आहे की चीननी काय केलं आपल्यासाठी, अमेरिकेचं हित कुठे 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 नाकारलं गेलं आजपर्यंत, हे दाखवण्याची संधी ट्रम्प यांनी एकही संधी वाया घालवली नाही. जे अमेरिकन जनतेची जी अनेक दुःख होती, त्या दुःखामधलं एक इमिग्रेशन पॉलिसीचं एक दुःख होतं त्यांच्या मनामध्ये. अशा अनेक पॉलिसीज आहेत ज्या ट्रम्प यांनी त्याला हात लावला. ओबामा यांनी आणलेलं जे हेल्थकेअर पॉलिसी होती, आरोग्य संपदेविषयीची पॉलिसी होती, त्या पॉलिसीवरती खूप मोठी नाराजी होती आणि तरीसुद्धा त्याबद्दल कुठलाही रिपब्लिकन कॅन्डिडेटनी अतिशय धाडसाने बोलण्याचं टाळलं. तिथे रिपब्लिकन पक्ष हा डेमोक्रॅट पक्षाला धारेवर धरायला अपयशी ठरला असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून कुठे ना कुठेतरी राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवरती हे दोन्ही पक्ष हे एकमेकाला सांभाळून घेत आहेत, ते कुठेतरी सोयीस्कर भूमिका घेत आहेत आणि देशहिताची भूमिका मात्र बाजूला ठेवत आहेत. अशी जी जनतेची एक भूमिका बनत चालली होती, मनाची अवस्था बनत चालली होती, त्याला तडा देऊन ट्रम्प पुढे आलेले आहेत. आणि ह्या ज्या भावना आहेत त्या भावना ते पुन्हा एकदा जागृत करू शकतात का, याच्यावर त्यांचं यश अवलंबून असणार आहे. आणि त्यासाठी ते काय पावलं उचलतात, आपण निवडणुकीमध्ये जिंकणार का नाही ह्याचा सुद्धा विचार न करता ते काही पावलं आज सुद्धा टाकत आहेत. त्याच्याबद्दल आपण जरूर पुढच्या एका एपिसोडमध्ये माहिती घेऊ. धन्यवाद.